एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जो बदल होणार आहे त्या अनुषंगाने आज आपण सामान्य अध्ययन पेपर 4 कोणता नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता म्हणजेच एथिक्स इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड या जो पेपर आहे त्याचा अभ्यासक्रम त्याच्यावर आज चर्चा करूया। सोबतच ह्या पेपरचं स्वरूप कसं आहे, प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या अँगलने विचारले जातात, कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे आणि सहसा इन जनरल सर्वसाधारणतः कोणती पुस्तकं किंवा कोणतं मटेरियल रेफर करायला पाहिजे एकदम थोडक्यात आपण चर्चा करूया, याला समजून घेऊया। सर्वात प्रथम लक्षात घ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, हा जो पेपर आहे ना सामान्य अध्ययन चौथा हा एकदम जबरदस्त पेपर आहे। कसा तर हा स्कोरिंग आहे त्यामुळे जबरदस्त आहे। पण जेव्हा हा एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजिकली प्रॉपर अँगलने अभ्यास केला तरच, प्रॉपर अँगलने डायनामिकली तो सोडवला तरच, मग त्याच्यासाठी लागेल काय, त्याच्यासाठी लागेल हा जो पेपर आहे याचं स्वरूप काय आहे, कसं आहे, सिलेबस कसा आहे, त्याच्या इंट्रिकॅसीज कशा आहेत ते समजून घेणं। लक्षात आलंय का? अत्यंत महत्वाचा पेपर आहे। बघा बरेचसे जे यूपीएससी ला टॉपर्स राहिले आहेत ना, त्या टॉपर्स वाल्यांना याच्यामध्ये छान पैकी मार्क्स मिळाले। छान पैकी म्हणजे इन जनरल 120 अभाव, 120 पेक्षा जास्त, 100च्या वर क्रॉस करणं म्हणजे 100% सिलेक्ट होणं असं यूपीएससी ला आहे। एमपीएससी ला तसंच राहील। लक्षात आलंय का? ठीक आहे। बाकी पेपरच्या तुलनेत याच्यामध्ये स्कोरिंग चांगला होतो, त्याच्यामुळे छानपैकी बारकाईने तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका जेणेकरून तुम्हालाही भरघोस मार्क मिळतील, कारण की आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे, व्हायचं का नाही? बिलकुल 2025 ला पोस्ट आपलीच, बरोबर आहे। चला मग बघूया। बघा सर्वात प्रथम महत्वाचं आहे, आतापर्यंत सामान्य अध्ययनचे आपण 3 पेपरचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे, चर्चा केलेली आहे। पाहिलाय ते व्हिडिओज पाहिजेत, पाहून घ्या नसेल पाहिला तर, ठीक आहे। खूप डिटेल मध्ये बनवला आहे, भरपूर डिटेल मध्ये बनवला आहे, ठीक आहे। हा पण आपण एकदम बिलकुल मस्तपैकी डिटेल मध्ये जाऊया। त्या तिन्ही पेपर्स मध्ये कुठेही त्या अभ्यासक्रम सुरू होण्याच्या पूर्वी प्रस्तावना नाही आहे, पेपरची प्रस्तावना नाही। पेपरची प्रस्तावना म्हणजे त्या पेपर्स मध्ये आम्ही काय विचारणार बा, काय नाही विचारणार, काय अपेक्षा, असं बिलकुल लिहिलेलं नाही आहे। का नसेल लिहिलं तर लक्षात घ्या, तिन्ही पेपर्स हे इन्फॉर्मेटिव्ह आहेत, माहिती वजा आहेत। माहितीला तुमच्या अँगलने त्याला अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये मांडून तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत। पण हा जो पेपर आहे हा पेपर माहिती वजा नाही, इन्फॉर्मेटिव्ह नाही, आहे तसा पण इन्फॉर्मेटिव्ह टिपिकल नाही। तर हा पेपर तुम्ही कोण आहात आणि तुम्ही अधिकारी होण्याच्या लायकीचे आहात की नाही, म्हणजेच तुमचा माइंडसेट कसा आहे, तुमचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे, तुमचा वर्ल्ड व्ह्यू कसा आहे, बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा हृदय कसं आहे, मन कसं आहे, बुद्धी कशी आहे, ह्या सर्व गोष्टी इनडायरेक्टली टेस्ट करणार आहे, इनडायरेक्टली टेस्ट करणार आहेत। आणि म्हणून याची प्रस्तावना सांगितलं, बाबा आम्हाला काय पाहिजे रे बाबा सांगून देतो। तर पहा एमपीएससी काय म्हणते, मी सांगत आहो म्हणते, मला काय पाहिजे, मग मनाचं नाही की बापू तू का केलास। लक्षात आलं का? ठीक आहे, राईट। तर आपण प्रस्तावना समजून घेऊ। एकदा प्रस्तावना समजली की अभ्यासक्रम समजला, कारण त्याचा पाठ आपल्याला लक्षात येईल। ओके, काय म्हणतो, या पेपरमध्ये उमेदवारांची काय चेक करणार, या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, भाऊ असा डान्स काऊन करत सांग, सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, बघा काय म्हणते सचोटी, सचोटी म्हणजे काय आहे, ऍटिट्यूड, तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, म्हणजे तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा, स्टाईल कशी आहे, असं आपल्या भाषेमध्ये स्टाईल कशी आहे, आकडू आहे
कसा आहे की खाली गुंडी पाताळ गुंडी आहे, दुसरा गेला खड्ड्यात, तुम्हाला काय कसं आहे रे बाबा, है ना. त्याच्यानंतर सार्वजनिक जीवनातील समंजसपणा, अप्रोच टू द इश्यू रिलेटिंग टू द इंटिग्रिटी प्रोबिटी इन द पब्लिक लाईफ. म्हणजेच काय तर तुम्ही जनमानसामध्ये वागता तर कसे वागता, म्हणजे एखादा व्यक्ती माजल्यासारखा वागते का माणसासारखा वागते. दुसऱ्यांच्या समस्येला तो आपली समस्या समजते, त्याला समजून घेते, त्याला मदतीचा हात द्यायचा प्रयत्न करते की चल हट रे बापास, हटा सावन की घटा म्हणते. ते लक्षात आलं का? ठीक आहे ना. आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि काय म्हणते, हिज प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच अँड डिसिजन मेकिंग टू व्हेरियस इश्यूज अँड कॉन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन डिलिंग विथ द सोसायटी. म्हणजे त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन. काय म्हणते बाबा, है ना. म्हणजे काय म्हणते की बाबा तुम्ही समाजात जेव्हा वावरता तेव्हा समाजामध्ये आहेत प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमना तुम्ही कसे पाहता. तुम्ही बायस्ड नाही, प्रिज्युडाइज्ड तर नाही. प्रिज्युडाइज्ड भारतामध्ये आपण याला बघतोय, है ना. कित्येक जण भेडसावून गेलेले आहेत. हा एक प्रकारचा रोगच आहे, प्रिज्युडाइज माइंड, है ना. प्रिज्युडाइज माइंड एकदम कलुषित आहे ना मन असं झालेलं आहे. हे स्पर्धकाच तर नाही, कारण उद्या तो अधिकारी बनेल, अधिकारी बनल्यावर त्याला कसं वागायचं आहे, सर्व जनता जी आहे है ना त्याच्याकडे येणार, त्याच्याकडून सेवा मागणार, ती सर्व जनता ही भारतीयच आहे, है ना. त्यामुळे त्या समस्या ज्या आहेत तो कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, प्रिज्युडाइज माइंडने बघतो की रॅशनल माइंडने बघतो, लॉजिक सप्लाय करतो की फालतू धंदे करतो, हे चेक. त्याचा दृष्टिकोन शब्द वापरलाय बघा, दृष्टिकोन म्हणताय त्याचा, है ना. आता याचा प्रश्नांमध्ये समावेश राहील. म्हणतो क्वेश्चन मे युटिलाइज. बघा इथे यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास केस स्टडी याचा वापर केला जाईल. क्वेश्चन्स मे युटिलाइज द केस स्टडी अप्रोच टू डिटरमाइन दीज आस्पेक्ट्स. कोणते आस्पेक्ट? वरचे. ओके, वरचे. ठीक आहे, वरचे जे आस्पेक्ट. कोणते आस्पेक्ट म्हटलं? तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही स्वतः कसे आहात, समाजाला कसे बघतात. किती महत्वाचं आहे, लक्षात आलं का? किती महत्वाचं आहे. कारण की जर आपण केवळ अधिकारी होतो आणि नुसत्या खुर्च्या गरम करतो, नुसत्या खुर्च्या, बघा तुम्हालाही माहित असेल, है ना, अनुभवही आला असेल कोणत्या ऑफिसला गेल्या. खैर असं नाही की सर्वच अधिकारी, है ना, बरेच अधिकारी फारच छान आहेत, फारच ज्याला मानवीय म्हणतो, ह्युमॅनिस्टिक पर्स्पेक्टिव्हच्या, ह्युमॅनिस्टिक ऍटिट्यूड ठेवतात. पण काही अधिकारी आपण बघतोय, है ना, असे नको रे बाबा. असे अधिकारी जर भेटले तर कसं होईल. याच्यासाठी युपीएससीने आटापिटा केला आणि हा पेपर आणला की चला बाबा ह्या पेपराच्या दृष्टिकोनातून इनडायरेक्टली तर काय टेस्ट करता येईल, है ना. एमपीएससीने आता विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने राहील. आता लक्षात आलंय का? म्हणजे काय, म्हणजे ह्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपला काय चेक करणार? आपला दृष्टिकोन, आपला ऍटिट्यूड कसा आहे तो. ठीक आहे, चला बघूया काय काय आहे याच्यात. सिलेबसला असं आपण डिवाइड केलं तर प्रथमतः आपल्याला दिसतं नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस आहे. त्यानंतर ऍटिट्यूड, अभिवृत्ती. त्याच्यानंतर नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस. त्यानंतर आहे भावनिक बुद्धांक, इमोशनल इंटेलिजन्स. एवढंच ठेवला इमोशनल इंटेलिजन्स. सोशल क्वेश्चन्स आणि स्पिरिच्युअल क्वेश्चन्स वगैरे नाही, पण हा बाकीच्या अँगलने बघायचा तो आहे. हा एक्सक्लुझिव्ह जरी दिला तरी इनडायरेक्टली आहे बरं, लक्षात घ्या. सोशल क्वेश्चन्स आणि आपला जो हा स्पिरिच्युअल क्वेश्चन्स तो पण चेक होईल. नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञ, मॉरल थिंकर्स अँड द फिलॉसॉफर्स. नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता, सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासनातील सभ्यता, प्रोबिटी इन गव्हर्नन्स. आणि शेवटचा आहे घटना अभ्यास, केस स्टडीज, है ना. 1 2 3 4 5 6 7 8 किती टॉपिक आहेत आपल्याला? 8
टॉपिक आहेत. आलं लक्षात? 8 टॉपिक आता बघूया की हे 8 टॉपिकच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पेपरचं स्वरूप कसं राहील. आता पेपर एमपीएससीने आतापर्यंत घेतला नाही, पण युपीएससीचा आपल्याला पेपर माहित आहे, त्यामुळे युपीएससीच्या पेपराच्या अँगलने आपण बघूया की कसा पेपर राहू शकेल. बरोबर आहे? फ्रेम तर बनली पाहिजे ना. बरोबर आहे? ठीक आहे. हा बघा पेपर बघा, दिसतोय तुम्हाला? युपीएससीचा पेपर आहे. पेपर 4 लिहिलेला आहे. किती तासाचा आहे बघा, किती तासाचा आहे लिहिलेला? 3 तास आहे. 250 गुण आहेत. आता बघूया इथे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, म्हणजे मांडणी कशी केलेली आहे. तर आपल्याला असं दिसतं किती प्रश्न विचारणार? 12 प्रश्न विचारणार. आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसरा आपण सामान्य अध्ययनचा पेपर पाहिला, त्याच्यामध्ये किती प्रश्न विचारत होते? टोटल 20. बरोबर आहे? 20. इथे किती विचारत आहेत? 12. आहे ना फरक? आहे फरक? ओके, चला. इथे 2 सेक्शन, तिथे पण 2 सेक्शन्स होते, पहिला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये ए आणि बी. इथे आता 2 प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ए सेक्शन आहे आणि बी सेक्शन आहे. 12 प्रश्न टोटल आहेत. 12 प्रश्न जर टोटल आहेत तर 12चं डिव्हिजन, कारण तिथेही 10, 20 आपण पाहिलंय. तर ए सेक्शन जो आहे त्याला गेले 6 प्रश्न आणि बी सेक्शन आहे त्याला गेले 6 प्रश्न. हे असे झाले प्रश्न. बरोबर आहे? आपल्याला माहित आहे की ए सेक्शनला किती गुणाचे प्रश्न राहतात? 10. बरोबर आहे? किती गुणाचे प्रश्न राहतात? तर 10. इकडे राहतील 10 गुणाचे प्रश्न. आणि बी सेक्शनला किती गुणाचे राहतात? किती राहतात? आपण पाहिलेलं आहे 15. बरोबर आहे ना? इथे 15 नाही, इथे 15 नाही. इथे किती गुण? 20 गुण. किती? 20 गुण. लक्षात घ्या बरं. आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये पहिल्याला 10, ए सेक्शनला 10 गुण आणि दुसऱ्याला 15 गुण. इथे काय फरक? पहिल्याला 10 गुण आहेत आणि दुसऱ्याला मात्र 20 गुण आहेत. बरोबर आहे? मग आता 6 प्रश्न इथे विचारणार 20 गुण, म्हणजे आपण मल्टिप्लाय करून घेऊया, म्हणजेच 120 गुण. किती आहेत? 120 गुण. बी सेक्शनला 120 गुण राहतील आणि ए सेक्शनला 6 प्रश्न आहेत, 10 का 60च राहतील? गणित जुळणार का? नाही. लक्षात घ्या, नाही. आता किती राहायला पाहिजे सेक्शन एला मग मार्क? जर 250 मार्क व्हायचे आहेत, 250 व्हायचा आहे, तर किती राहायला पाहिजे? 130. किती राहायला पाहिजे? 130. मग 130 राहायला पाहिजे. तर 10 गुणाचे किती प्रश्न असतील? 13. बरोबर आहे? 13 गुणिला 10 असं असायला पाहिजे. मग इथे तर 6 दिसतात प्रश्न. मग हे 6 कसे? तर लक्षात घ्या, 5 जे प्रश्न आहेत त्या प्रत्येकी 5 प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न. त्या 5 प्रश्नामध्ये प्रत्येकी 2 उपप्रश्न आणि प्रत्येक उपप्रश्नाला 10 गुण. आणि एक जो उरलेला राहतो त्याच्यामध्ये किती? 3 प्रश्न झाले. आता बरोबर 13 प्रश्न. बरोबर आहे? 13 झाले. ठीक आहे. आता हा जो ए सेक्शन आहे आणि हा बी सेक्शन आहे, तर कुठले प्रश्न विचारणार कुठे? तर क्लिअर कट ए सेक्शन पूर्णच्या पूर्ण जो आहे तो राहील थेअरी. तो काय राहील? थेअरी. सिद्धांत आहे, कॉन्सेप्ट आहेत आणि विचार आहे, तत्ववेत्यांची कोटेशन्स आहे, हे सर्व तिथे. आणि बी जो आहे हा एक्सक्लुझिव्ह कशासाठी आहे? केस स्टडी. त्यांनी म्हटलंय ना, तुमचं आकलन, तुमचं काय विचार करण्याची शक्ती आहे, कसं बेंड ऑफ माइंड आहे, ते आम्ही केस स्टडीच्या माध्यमातून चेक करणार. तर केस स्टडी राहणार किती? 6, प्रत्येकी 20 गुण. गणित जुळलं आता? ओके, चला. आता आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास 5 वर्षाचं आकलन करण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा पुन्हा कंपॅरिझन करून देतो. या पेपरमध्ये आपण थोडासा पॅटर्न समजून घेत होतो. बरोबर आहे? अच्छा, याच्यातून विचारतात, याच्यातून नाही विचारत, याच्यातून अधिक विचारतात, हा फोकस करायला पाहिजे. तरी मी आधी सांगितलंय की बाबा तसं सोडून द्यायचं नाही, है ना? सोडून द्यायचं नाही, नाही तर चावते. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, है ना? सोडून धरलं तर चावते. सोडून बिलकुल नाही द्यायचं. सर्व करायचं आहे, सिलेबस कव्हर करायचा आहे. पण तिथे आपण एक स्ट्रॅटेजी पाहिला, एक पॅटर्न पाहिला की इथे विचारतात, इथे नाही विचारत. इथे तसंच दिसेल, इथेही तसंच दिसेल. पण अडचण अशी आहे की हा पूर्णच जो सिलेबस आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत इंटेग्रेटेड आहे. कसा आहे? इंटेग्रेटेड आहे. त्यामुळे एकही तुम्ही सोडला ना तर कुठेतरी दुसरं सोडवायला तुम्ही 100% चुकणार.
तुम्हाला ती डेप्थ येणार नाही, ते डायनामिक्स येणार नाही आणि प्रश्न भसकणार भाऊ. त्याच्यामुळे इथे तुम्हाला ना कुठलाही सिलेबस सोडता येत नाही, काहीच नाही, सोडायचाच नाही, चूक करायची नाही. एकदम सिंक्रोनाइज सिलेबस आहे, एकदम छोटा आहे, सहज रीतीनं होतं, सोप्पा आहे, सोडायचा नाही, सोडल्या का भसकल्या, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता पॅटर्न इन जनरल समजून घेऊ युपीएससीचा 2019 पासून 2023 पर्यंतचा. एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस वर बघा आपल्याला काय दिसतं, 20, 40, कधी विचारलंच नाही, कधी विचारलं 10, काही पॅटर्न असा दिसत नाही. ऍटिट्यूड वर 0, 20, 10, 10, 0. त्यानंतर ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर अ सिव्हिल सर्व्हिस 10, 0, 20, 10, 0. इमोशनल इंटेलिजन्स 10, 10, 0, 0, 10. त्यानंतर मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स, हे मात्र कॉन्सिस्टन्सी आहे ना, ही कॉन्सिस्टन्सी आहे. 30, 40, 30, 30, सहसा 30चं राहतं. लक्षात घ्या, हा वाला पोर्शन तुमचा खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल हा महत्वाचा आणि बाकीच आहे सगळं सांगितलं आधी. ठीक आहे. हा महत्वाचा कसा, कंपल्सरी एक प्रश्न राहतो, कंपल्सरी एक प्रश्न राहतो आणि इथे 3 उपप्रश्न राहतात. हा तो आहे जिथे सहसा 3, कधी कधी 2 देतात हा, पण सहसा याच्यामध्ये 3 उपप्रश्न राहतात, 3 थिंकर्स फिलॉसॉफर्स दिलेले असतात. ठीक आहे, राईट. त्यामुळे याच्यात कॉन्सिस्टन्सी तुम्हाला दिसेल. हा प्रश्न कंपल्सरी. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन 20 आहे, 20 आहे, 60, 50, 40 म्हणजे याच्यावर भरपूर विचारलं जातं. त्यानंतर प्रोबिटी इन गव्हर्नन्स 40, 0, 10, 30, 20 याच्यापैकी ठीकठाक विचारल्या जातं. आणि महत्वाचं केस स्टडी जे आहे याच्यामध्ये 100% ठरलेलं आहे, कारण की बी सेक्शनच पूर्ण डेडिकेटेड आहे. पूर्ण बी सेक्शन हा केस स्टडीला डेडिकेटेड आहे. 6च्या 6 प्रश्न हे केस स्टडीचेच असतात. आलं की नाही लक्षात. त्याच्यामुळे काय दिसतंय आता, थेरी एका बाजूला आणि केस स्टडी एका बाजूला. नियर अबाउट 50% केस स्टडीवर. तुम्हाला जाऊ दे यार, केस स्टडी मस्त करतो, पहिल्याच्या खड्ड्यात गेला नंतर पाहून घे, हे मधले सोडले तरी चिंता नाही. सिलेबस पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की सोडता येत नाही. ओके, ठीक आहे. तर बघू कसं काय सोडता येत नाही, तर एक एक सिलेबस समजून घेऊया आणि मग शेवटी गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल काही सोडता येत नाही. ठीक आहे. चला काय म्हणते रे भाऊ. तर हा म्हणते नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस बघूया. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर भूमिकता, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम, नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांच्यापासून धडे, मूल्य रुजवण्यासाठी कुटुंब, समाज पाहिजे ना बे, कसा लिहिला समाज, समाज व शैक्षणिक संस्था यांची भूमिका. इंग्रजीमध्ये वाचू म्हणजे बरोबर समजते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इसेन्स डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स इन ह्युमन ऍक्शन्स. बघा हा खूप महत्वाचा आहे. तुमची जी नीतिमत्ता आहे, त्या नीतिमत्तेचा सार काढायचा आहे ना, जिस्ट काय आहे ना, पॉइंट काय आहे, मर्म काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात. अक्षरशः जेव्हापासून मानवी संस्कृतीचा उदय झाला, तेव्हापासून हा जो पॉइंट आहे एथिक्स, हा सातत्याने मानवाला भोवणार आहे. याच्यापासून जितकं दूर गेल्या तितक्या संस्कृत्या बर्बाद झाल्या. मानवीय सभ्यता बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा एथिक्स हे मानवाने पकडून ठेवला, तो समाज, ती सभ्यता, ती संस्कृती अशी फल्ली फुल्ली आहे की नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा क्रक्स आहे. एथिक्स नाही तर आपण कोण, एथिक्स नाही तर आपण आणि पशु याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. अ मॅन विदाउट एथिक्स इज जस्ट अ बिस्ट इन द जंगल, आहे की नाही, बरोबर. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. डायमेन्शन्स ऑफ एथिक्स, एथिक्सचे वेगवेगळे डायमेन्शन्स, हा एक थोडासा इश्यू आहे आणि त्यामुळे थोडीशी क्रिटिकलिटी इथे येते.
की नीतिमत्ता म्हटली की त्याचे वेगवेगळे आयाम आहेत, है ना. आणि प्रत्येक वेळेस जी आहे आदर्शवाद म्हणजेच नीतिमत्ता असं होत नाही, ती सिच्युएशन बदलत जाते. ठीक आहे. एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप वेगवेगळं आहे, पण दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट येतो का? मग कॉन्फ्लिक्ट आला असेल तर कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे? बरोबर आहे. त्यानंतर ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्ये जे आहेत. आता मानवी मूल्य कुणापासून? तर जे असे महान है ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बरोबर आहे ना. तशी जी महान लोक आहेत, लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ द ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स, असे महान नेते, सुधारक आणि प्रशासक आहे. त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं आहे ना, आपलं जीवन वेचलेलं आहे ह्या समाजाच्या उद्धाराकरिता. तर त्यांचे विचार आणि त्यांचं आचरण दोघांचं कॉम्बिनेशन. नाही तर आपण पाहतोय ना सुधारकामध्ये शब्द आहे, काही बोलके सुधारक आणि काही करते सुधारक. आपल्याला बोलबच्चन नाही, ज्यांनी बोललेलं आहेत आणि करूनच दाखवलेलं आहे. याचं कॉम्बिनेशन, डेडली कॉम्बिनेशन ज्याच्यात आहे ते लक्षात आलं का? त्यांच्यापासूनचे धडे म्हणजे तुम्हाला असे पण सोशल, तसंही आपल्याला सोशल रिफॉर्मर वाचायचं आहे. प्रिलिमलाही वाचतो आपण, बरोबर आहे, मेन्सलाही वाचायचं आहे. हिस्ट्रीमध्ये पेपर फास्ट सामान्य अध्ययन तिथे वाचायचंच आहे. त्यामुळे ते तर करणंच बंधनकारक आहे, बरोबर आहे, राईट. तर तिथूनही आपल्याला घेता येईल, त्याचा आधार घेता येईल, ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर हे बघायचं आहे आपल्याला. रोल ऑफ फॅमिली बघा आता इथे खूप महत्वाचं. रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इनकल्केटिंग द व्हॅल्यूज. आमच्यामध्ये जे मूल्ये रुजवणार आहेत त्याच्यामध्ये आमचं कुटुंब, आमचा समाज आणि आमच्या शैक्षणिक संस्था यांचा काय रोल आहे आणि काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे? समस्याच आहे की नाही. समाज असा ॲलिनेटेड, विभक्त झालेला आहे. कुटुंबापासून विभक्तता, ॲलिनेशन आपण बघतो, मग त्याचे प्रॉब्लेम्स, बरोबर आहे. तर यांची भूमिका कशी आहे आणि भूमिकेमध्ये काही समस्या आहेत का, ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. लक्षात आले का? म्हणजेच काय बघतोय आपण इथे की नीतिमत्ता जी आहे ती नीतिमत्ता कशी असली पाहिजे, कुठकुठल्या डायमेन्शन मध्ये असेल, जे नीतिवान महान लोक झालेत त्यांनी कशी जोपासली, त्यांचे काय विचार, आणि कुटुंब आणि सिव्हिल सोसायटी, पर्टिक्युलरली एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आता तो विचार काय झक्कास आहेत एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन काय म्हणावं है ना. तर त्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये कुटुंब आणि समाज हे एकसंघ असेल, इंटेग्रेटेड असेल, स्ट्रॉंग असेल आणि सोबत सिव्हिल सोसायटी मध्ये सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जर खऱ्या अर्थाने नीतिमत्तेने अशा ओसांडून वाहत असतील, तो समाज, तो देश नेहमी प्रगतिशील राहतो. आपल्या भारतात काय म्हणावं, काय सांगायची गरज नाही, आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे. ठीक आहे. बघा प्रश्न कसे येतात. इट इज बिलीव्ड दॅट अधेरन्स टू, हिंदी मधलं नाही वाचत, थोडासा हा समजून सांगतो. इट इज बिलीव्ड दॅट adherence to ethics in a human actions would ensure in smooth functioning of an organization. काय म्हणतात, असं मानल्या जाते की नीतिमत्तेला धरून राहिलं तर संघटनात्मक कार्य एकदम स्मूथ त्याच्याने होते है ना. इफ सो, जर असं असेल तर, म्हणजे तुमचे मत पहा, चेक करते, असं असेल तर व्हॉट डज एथिक्स सिक टू प्रमोट इन ह्युमन लाईफ, है ना. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय प्रमोट कराल बा एथिक्स. हाऊ डू एथिकल व्हॅल्यूज असिस्ट इन द रिझॉल्युशन ऑफ द कॉन्फ्लिक्ट फेस बाय हिम इन हिज डे टू डे फंक्शनिंग. रोजमर्राच्या कामामध्ये त्याला एथिक्सच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर त्याच्या एथिक्सच्या आधारावर रिझॉल्व्ह करता येतात का, सॉल्व्ह करता येतात का. किती सुंदर प्रश्न आहे, वंडरफुल प्रश्न आहे. आलं की नाही लक्षात. आता प्रश्नाच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या अँगलनी वाचायचा आहे. हा एकच प्रश्न घेतलाय, 5 वर्षाचे किमान प्रश्न पाहून घ्यायचे. ठीक आहे, राईट. बघा आहे इथे 150 शब्द 10 गुण. आणि हा बघा असा दिसतोय उपप्रश्न आहे ना, उपप्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे अभिवृत्ती, ऍटिट्यूड. कैसा है ना भाई ऍटिट्यूड,
हा, ऍटिट्यूड आहे बाबा म्हणते याले. अभिवृत्ती घटक, संरचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा. ऍटिट्यूड कसा, त्याचं कंटेंट काय आहे, त्याचं संरचना स्ट्रक्चर काय, त्याचं कार्य काय ऍटिट्यूडचं. कारण की मानव जो आहे त्याच्या ऍटिट्यूडच्या आधारावर त्याचा दृष्टिकोन विकसित होतो आणि त्यानुसार तो सर्व काही माणसांमध्ये वावरत असतो. ठीक आहे. इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट अँड बिहेवियर, त्याच्या विचार आणि त्याचा आचार, त्याचं वागणं याच्यावर परिणाम होतोच ऍटिट्यूडचा. काय आकडून चालते असे चालले आकडून है ना, काय काय काही ऑफिसर कारा हट, व्हॉट द हेल आहे की नाही, असं बघतो ना, बघतोय काही जण. हा हा काय आहे बरं तुमचं काम, हा हा या 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 बसा बसा बसा, है ना, ऍटिट्यूड है ना. लक्षात आहे, ते चेक करणार मोरल अँड पॉलिटिकल ऍटिट्यूड, तुमचा मोरल आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड, तुम्ही पॉलिटिकली बॅलन्स आहात की जिधर दम उधर दम, है ना. सोशल इन्फ्लुएन्स अँड परसुएशन, सामाजिक जो परिणाम आहे त्याचा ऍटिट्यूडवर परिणाम पडतो का, यास पडतो. आणि त्याचा पाठपुरा परसुएशन काय त्याबद्दल इथे विचारणं खूप महत्वाचं आहे. हे काय आहे, ही तुमची पर्सनॅलिटी आहे, है ना. आणि ह्या पर्सनॅलिटीच्या आधारावरच तुम्ही तुमचा ऑफिसर जो आहे त्याचा रोल प्ले करणार आहात, त्याचा किरदार निभावणार आहात आणि किरदार निभावताना याचा परिणाम त्याच्यावर पडणार आहे. किती महत्वाचा आहे ना, राईट. बघा प्रश्न कसा, ऍटिट्यूड इज, बघा प्रश्न बघा. ऍटिट्यूड इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट दॅट गोज इन ॲज इनपुट इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग. किती महत्वाचा, एक महत्वाचा घटक आहे म्हणतो अभिवृद्धी. अभिवृत्ती कसा आहे, महत्वाचा घटक आहे कशामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग, मानवीय विकास. मानवीय विकास म्हणजे असा ताडासारखा वाढला तसा नाही, तुम्ही म्हणा मस्त वाढला भाऊ, तो नाही हे. आणि बघण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे. हाऊ टू बिल्ड अ सुटेबल ऍटिट्यूड निडेड फॉर पब्लिक सर्वंट. हाऊ टू बिल्ड अ सुटेबल, कसं बिल्डअप करणार है ना. ट्रेनिंग दिल्या जातील आमचे, काय सांगा, ट्रेनिंग देऊ नये तर काय होईल है ना. आता एक पकला घडा कसा होईल, पण असो हे आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याचे सांगायचे आहे ना, सोपं आहे. ठीक आहे. नागरी सेवांसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, नागरी सेवांसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये सचोटी, निपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती खूपच महत्वाचा आहे. ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस. ऍप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज म्हणजे बघा, नागरी सेवांसाठी जी मूलभूत मूल्य आहेत, अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य, ती आधी पाहायची. कुठली फंडामेंटल व्हॅल्यूज आहेत, कुठली आहेत, मानवीयता, सौहार्दाची भूमिका, दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी. मग इंटेग्रिटी हा खूपच महत्वाचा आहे. इंटेग्रिटी एकदम सोप्या भाषेमध्ये म्हणजे आपलं काम आपण कोणी पाहत नाही तरी मस्त मुकाटपणे इमानतबारे करणं, म्हणजे साहेबाच्या मांग पुढं फिरायची सवय जो असते, दॅट इज नॉट इंटेग्रिटी. साहेब असो का नसो, माया काम मी करीन भावा. लक्षात आलं का, जबाबदारी, स्वतःची जबाबदारी. इम्पार्शालिटी, मायानं तुया करायची गरज नाही. हा माया हो, तो तुया हो, हा मुख हो, तू कोणता रे याच्यातच आपलं सगळा है ना. तर ते जे आहे नॉन पार्टिशनशिप है ना, नॉन पार्टिशनशिप. नाहीतर प्रशासनामध्ये खूप सुंदर आहे भारतीय प्रशासनामध्ये, शो मी द मॅन आय विल शो यू रूल. तू माणूस दाखव म्हणते, मग मी नियम दाखवतो म्हणते. फाटला फुटला आला तर म्हणते कुठं हा नियम आहे म्हणते, होय नाही तुझ्या कामच्याला होय. आणि एकाच सुटा बुटामध्ये हा साहेब घ्या ना, काय ते बघतो ना नियम काय होऊन जाईल, काळजी बघतो आपण, बघतो तासा नाही म्हणते. नॉन पार्टिशनशिप. ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे म्हणते, सब्जेक्टिव्हिटी नाही, जिधर दम उधर हम नाही, ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे. डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस. आपण सिव्हिल सर्वंट आहो, नौकर आहो, सेवक आहो, मग सेवकाने सेवकांसारखं वागायचं आहे. सेवकामध्ये काय आहे, इमाने इतबारपणा,
सेवकामध्ये, बरोबर आहे. एम्पॅथी कंपॅशन है ना, टॉलरन्स कंपॅशन टुवर्ड्स द वीकर सेक्शन. जे दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांप्रती तुमची सहानुभूतीची भावना असली पाहिजे, सौदार्याचं वागणं असलं पाहिजे त्यांच्या भोवती, है ना. दिल में कुछ धक लगना चाहिए, असं झालं पाहिजे. मानवीय भाव जागृत झाला पाहिजे. होतो का रे बाबा? मग ते कसं असतं, काय असतं, त्याचं थेरायझेशन आलं लक्षात. ठीक आहे. काय आहे, इन केस ऑफ क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स डज इमोशनल इंटेलिजन्स help to overcome the same without compromising the ethical or moral stand that you are likely to follow. Critically examine. आता हा बघा प्रश्न, मी तुम्हाला आधी म्हटलं ना सोडता येत नाही कुठला सिलेबस, त्यातला पहिलं बघा आहे, तुम्हाला दिसून येईल. याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स ह्या टॉपिक सोबत तुम्हाला एथिक्स अँड मोरॅलिटी पण घेतलेला आहे. आलं ना लक्षात. किती सुंदर म्हणतोय की जर कॉन्शियन्सचं क्रायसिस झालं, सद्विवेक बुद्धीमध्ये जर कुठलं कॉन्फ्लिक्ट आलं, काही इश्यूज आला, तर त्यावेळा तुमचं इमोशनल इंटेलिजन्स आहे, बुद्ध्यांक आहे, तो हेल्प करतो का ओव्हरकम द सेम विदाउट एनी कॉम्प्रोमाइजिंग द इथिकल ऑर मोरल स्टँड तुमचा घेता येतो का. त्याला क्रिटिकली एक्झामाइन करा म्हणते, म्हणजे हो नाही, काय अडचणी आहेत काय नाही सर्व यांचं मांडायचं आहे. ठीक आहे, राईट. आता आपण बघूया नैतिक विचारवंत हे एक टॉपिक आहे आणि याच्यामध्ये ओपन एंडेड आहे. लक्षात घ्या कुठले आहेत, वर्ल्डचे आणि इंडियाचे दोन्ही म्हटलेलं आहे. त्यामुळे भारतातले फिलॉसॉफर आणि जगातले फिलॉसॉफर जे आहेत महत्वाचे, डेकार्ट पासून तर सोक्राटिस वगैरे हे बघायचे. भारतातले जे आहेत ते सर्व प्राचीन आधुनिक रिलिजियस फिलॉसॉफर वगैरे इथे थोडेफार बघून घ्यायचे, मोठा बघून घ्यायचे, एकदम हे नाही. याच्यामध्ये काय बघायचं महत्वाचं लक्षात घ्या. इथे याच्या आधारावर तुम्हाला काय येतात, कोटेशन्स येतात. काय येतात, कोटेशन्स येतात, है ना. आता कोटेशन्स येत असल्यामुळे लक्षात घ्या, कोटेशन्स जेव्हा येतात तर त्यामुळे प्रत्येक कोटेशनच्या नंतर त्या विचारवंताचं नाव लिहिलं राहतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे विचारवंत आहेत काही ठळक विचारवंत, त्या ठळक विचारवंतांचं एक फिलॉसॉफीचं वगैरे पुस्तक घेतलं, वेस्टर्न फिलॉसॉफर आणि इंडियन फिलॉसॉफर तरी सफिशियंट आहे. आणि त्याच्यामधून काय करायचं, त्यांची आयडिओलॉजी फक्त लक्षात घ्यायची, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आणि बेसिक कॉन्सेप्टवर त्यांचा कोणता अँगल होता तेवढं फक्त लक्षात ठेवायचं, बस झालं. मग त्याच्यानंतर तो काही बाकीचा इश्यू करायची गरज नाही खूप डिटेलमध्ये, नाही तर प्रत्येक कोट कुठून आणणार ते शक्य नाही. तुम्हाला त्यांचा बेंड ऑफ माइंड फक्त पाहायचा आहे. कॉन्सेप्च्युअल एखादी बाब आहे त्याच्यावर त्याचं काय म्हणणं होतं, कुठला अँगल त्याने घेतलाय तेवढं पाहायचं आहे. ठीक आहे, त्याचे बेस फंडामेंटल्स. आणि मग जेव्हा हे कोटेशन्स राहतं त्याच्या सोबत आपल्याला काय करायचं आहे, कोटेशनचं तत्कालीन, कंटेम्पररी आणि करंट है ना, कंटेम्पररी आणि करंट, तत्कालीन आणि आत्ताचं जे आहे याचं दोघांचं मिश्रण करून त्याचं अनालिसिस करायचं. ठीक आहे. हा प्रश्न आपण बघून घेऊया. बघा कसा आहे, डू नॉट हेट एनीबडी बिकॉज that hatred that comes out from you must in long run come back to you. है ना, तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल तिरस्कार केला तर तो तुम्हालाच येणार आहे तिरस्कार तुमच्याकडे परत. इफ यू लव दॅट लव विल कम बॅक टू यू, कम्प्लिटिंग द सर्कल. सायकल पूर्ण होते. दुसऱ्यांबद्दल दुष्ट चिंताल तर दुष्ट तुमच्यापर्यंत येईल, दुसऱ्यांबद्दल हित चिंताल तर हित तुमच्याबद्दल येईल. असंच ते आहे. खूप सुंदर फिलॉसॉफी आहे स्वामी विवेकानंद यांची. तर स्वामी विवेकानंदांची आयडिओलॉजी बघून घ्यायची है ना. न्यू हिंदुइझमचा एक कॉन्सेप्ट त्यांनी सांगितला तो बघून घ्यायचा. त्यांची मानवीयतावाद कशा प्रकारे होता, काय त्यांचा स्टँड होता, ह्युमन बिंगला सेंटर कसे ठेवायचे सेंटरमध्ये, हे सर्व बाबी बघितल्या की मग आपल्याला याचं उत्तर देणं सहज सोपं होईल. आणि मग आजच्या कॉन्टेक्स्ट सुद्धा त्याला आपल्याला मांडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता है ना, सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे नियम, विनिमय व सद्विवेक बुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि विधिकरणामधील नैतिक समस्या आणि निगम प्रशासन. तर यातला हा जो पोर्शन आहे
हा सिव्हिल सर्व्हिसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये टिपिकल वर्क आहे. हा जो आहे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये एथिकल आस्पेक्ट, आणि हा जो आहे हा कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे आपल्याला इन जनरल जे प्रायव्हेट सेक्टर्स वगैरे दिसतात त्याच्यामधला, असे 3 भाग याच्यामध्ये आहेत. इंग्रजीमध्ये समजून घेऊया की सिव्हिल सर्व्हिसच्या व्हॅल्यू आणि एथिक्स कुठे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्याचे काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे सध्या स्थिती काय आहे आणि त्याचे समस्या काय आहेत. एथिकल कन्सर्न, ऍडमिनिस्ट्रेशन मधला मोठा एथिकल कन्सर्न आणि त्यातले डायलेमास है ना, त्यातले डायलेमास गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मधला, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनचा मोटिव्ह आणि गव्हर्नमेंटचा मोटिव्ह आणि त्यातले होणारे कॉन्फ्लिक्ट. त्यानंतर कायदे आहेत, नियम आहेत, रेग्युलेशन्स आहेत, आणि कॉन्शियन्स ऍज अ सोर्स ऑफ एथिकल गायडन्स. आपल्याकडे नियम तत्वे आहेत, कोड ऑफ कंडक्ट बनलेले आहेत है ना, हे सर्व आहेत. तर ते आणि कॉन्शियन्स याचं एथिकल गायडन्स काय आहे, अकाउंटेबिलिटी, एक अधिकारी जो आहे त्याची जबाबदेहिता काय आहे, आणि एथिकल गव्हर्नन्स, नीतिवान प्रशासन कशाला म्हणतात ते, स्ट्रेंथनिंग एथिकल अँड मोरल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स, एथिकल इश्यूज इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फंडिंग अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. म्हणजे ऑलमोस्ट हा पार्ट कशाचा आहे, हा पार्ट जर बघितला तर पहिला आहे आपलं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे गव्हर्नन्स बाय गव्हर्नमेंट म्हणजे ब्युरोक्रॅट्सचं, दुसरं आहे इंटरनॅशनल गव्हर्नन्स, आणि तिसरं आहे प्रायव्हेट सेक्टर गव्हर्नन्स. असं 3 गव्हर्नन्स मध्ये कशाचा भाग आहे, एथिकल. कशाचा इश्यू आहे, एथिकल, नीतिमत्तेचा, जो पहिल्यांदा सुरुवात झाला पहिला टॉपिक तो इथे आला. आता आलं की नाही लक्षात, इंटिग्रेटेड आहे. ठीक आहे, बघा प्रश्न कसे येतात बघून घेऊया आपण. प्रश्न महत्वाचे आहेत म्हणजे आपला रुख समजून येतो काय आहे त्याचा. द रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रोव्हाइडेड टू ऑल सिव्हिल सर्वंट्स आर सेम, है ना, सर्व सिव्हिल सर्वंटला नियम आणि कायदे सर्वांना सारखेच आहेत है ना. 8 तरी सुद्धा देअर इज अ डिफरन्स इन द परफॉर्मन्स मध्ये मात्र एक अधिकारी जबरदस्त ना दुसरा अधिकारी ढिशक्यावाला आहे ना. Positive minded officers are able to interpret the rules and regulation in favor of the case and achieve the success. है ना, whereas negative minded officers are unable to achieve the goal by interpreting the same rules and regulation against the case. Discuss with illustrations. है ना, होकारार्थी भूमिका आणि नकारार्थी भूमिका, निगेटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेटला काय म्हणतो, काय रे बाबा काम, साहेब हे असं, साहेब पण हे असं, अच्छा अडचण आहे का, ठीक आहे बघूया नियम कसा आहे, अच्छा असा नियम आहे, काळजी करू नको मी शोधतो काय आहे ते, तुझं काम होईल है ना, तुझं जिनाईन काम आहे होऊन जाईल. दुसरा काय आहे, साहेब हे अशी अडचण आहे, गरीब आले काय तरी, काय आजार आहे काय, साहेब तो एक नियम काय म्हणतो देता येत नाही, साहेब पण गरीबाकडे लक्ष, ते मला सांगू नको, चल निघ इथून आहे दडीचं. म्हणजे नियम तेच आहेत, नियमाला लोकांच्या कल्याणाकरिता वापरता आलं पाहिजे, त्याचा तशा प्रकारे इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा प्रश्न आहे बघा किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही प्रशासनामध्ये असताना तुम्ही किती नीतिवान आहात, नीती असेल तर नियमांचा पुरेपूर वापर लोकांच्या कल्याणासारखे करता येईल, आणि जर नीतिवान नसू तर मग मात्र स्वकल्याणासाठी, नाहीतर सर्व कल्याण. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रशासनातील सभ्यता, प्रोबिटी इन गव्हर्नन्स. लोकसेवेची संकल्पना खूप महत्वाचा आहे बघा, खूपच सुंदर आहे. प्रोबिटी, सभ्यता, प्रोबिटी है ना. लोकसेवेची संकल्पना, संकल्पना कशाची आहे, लोकसेवेची. पब्लिक सर्व्हिस कशाला म्हणतात है ना, आपण सर्वंट आहोत, सेवक आहोत, ही भावना राहिलीच पाहिजे. कोणाची सेवक आहात रे, जनतेचे. बरोबर आहे ना, आपण प्रशासक है ना, अधिकारी बनतो तर वागत बरोबर, आणि ना नेते वागत, दोघही सेवक पण कसे, जाऊ द्या. प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नन्स अँड प्रोबिटी. फिलॉसॉफिकल बेसिस है ना, प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल वेगळा, फिलॉसॉफिकल आधी तत्वज्ञान स्तरावर, त्याच्यानंतर माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट है ना.
नाही तर काही दाखवायचं नाही रे बाबा, काही भेटत नाही तर जाय निघ इथून, नाही का तसं. त्यानंतर माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, नीतिसंहिता, कोड ऑफ एथिक्स, नागरिकांची नागरिकांची सनद आहे ते. कसा रे भाऊ, काहीतरी नागरिकांची सनद आहे ना. सिटीजन चार्टर, वर्क कल्चर, कार्य संस्कृती कशी आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, सेवा प्रदानाचा दर्जा कसा आहे, युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड, पब्लिक फंड कसा वापरला जातो, आणि चॅलेंजेस ऑफ द करप्शन, भ्रष्टाचाराची आव्हाने, प्रोबिटी. खूप महत्वाचं, खूप डायनामिक्स टाकले त्याच्यात है ना. आता हा जर पार्ट बघाल ना, तर यातला बहुतांशी पार्ट जो आहे हा पेपर सेकंड, तसा तोही पहा, जीएस पेपर सेकंड मधला तो, याच्या पूर्वीचा आणि हा, बरेचसे तुम्हाला तिथे दिसतील कोरिलेट. ठीक आहे, याच्यामधला आरटीआय वगैरे तर हा पूर्ण पेपर सेकंड मध्ये तुम्हाला कव्हर अप होऊन जाईल, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचा. पण लक्षात घ्या, तिथे कव्हर अप होतो म्हणून तो अँगल नाही ठेवायचा, अँगल बदलेल इथे. इथे अँगल प्रोबिटीच्याच अँगलनी पाहायचा आहे की तुम्ही सेवक आहात, ह्या दृष्टिकोनातून हे सर्व, की मी सेवक आहे रे बाबा आरटीआयचा, त्यांनी टाकलाय फॉर्म, तर आरटीआयचा फॉर्म टाकायला आला का, की त्याला बोलवतो का रे बाबा इकडे, हा कशाला आरटीआयचा टाकते साहेब, हे मला माहिती नाही. कोणती माहिती, अरे कशाला आरटीआयचं ते 10 रुपये खर्च करते, ये इकडे मी देतो माहिती. प्रोबिटी इन गव्हर्नन्स, प्रोबिटी इन ऍडमिनिस्ट्रेशन. नाही तर साहेब हे माहिती पाहिजे, आरटीआयचा टाक तेव्हा देईन मी, असा देऊ नाही. अरे पण कशाला, जर देतच आहेस तर आता द्यायला का प्रॉब्लेम आहे. पण नाही, आरटीआय टाक है ना, उगाच त्याला 10 रुपयाची तिकीट लावा आणि भालधंदे करा. तर असं जे आहे वर्क कल्चर कसं आहे त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे दिलेलं आहे. लक्षात आलंय का. ठीक आहे, प्रश्न कसा आहे तो बघूया. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रोबिटी इन गव्हर्नन्स. सरळ सरळ प्रश्न आहे. बेस्ड ऑन युअर अंडरस्टँडिंग ऑफ टर्म तुम्हाला समजलाय का, असं बेस्ड ऑन युअर अंडरस्टँडिंग म्हणजे व्हॉट यू परसिव्ह, तुम्हाला काय समजलंय. सजेस्ट द मेजर फॉर एन्शुरिंग प्रोबिटी इन गव्हर्नमेंट मध्ये कशी प्रोबिटी सभ्यता असली पाहिजे त्याबद्दल तुम्ही सजेस्ट करा. लक्षात आलं का, सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता शेवटचा, हे झाल्यानंतर शेवटचा काय आहे, वरील समस्यांवरील घटना अभ्यास असा शब्द दिलेला आहे बघा, लक्षात घ्या है ना. बघा कसा आहे, वरील समस्यावरील घटना अभ्यास, केस स्टडीज ऑन द अबाव इश्यूज. आतापर्यंत आपण जी चर्चा केली ना त्याच्या आधारावर केस स्टडी राहणार. म्हणजेच काय, ज्याची थेअरी पक्की त्याची प्रॅक्टिस पक्की, असं त्यांचं म्हणणं आहे ना. म्हणजेच काय, जो कॉन्सेप्च्युअली क्लिअर आहे, ज्याचा आयडिया क्लिअर आहे, त्याचं प्रॅक्टिकल बरोबर आहे की नाही. आपण नाही का आधी स्कूल लाईफ मध्ये है ना, लॅब मध्ये प्रॅक्टिकल करायचं तर आधी थेअरी पक्की वाचून जात होतो, नाही वाचला का मग असा इथून काय उडेन काय नाही, कधी बिकर फुटेन कधी काही झालाय ना, असा बिलकुल तसाच. थेअरी पक्की पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून वरील समस्यावरील, म्हणून पहिल्यांदा कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. लक्षात आलं का. आता एक केस स्टडी आपण सहज पाहूया, याच्यावर एखादा व्हिडिओ बनवूया, केस स्टडी कशी करायची, काय हँडल करायचा. पण सध्या तर बघूया कसं येतं. खूप लांबलचक राहते है ना, थोडीशी लांबलचक केस स्टडी राहते, चांगल्यापैकी डिटेल दिलेली आहे. यू आर हेडिंग द रेस्क्यू ऑपरेशन्स इन द एरिया अफेक्टेड बाय द सिव्हिअर नॅचरल कॅलॅमिटी. अत्यंत नैसर्गिक घटना घडलेली आहे, नैसर्गिक दुर्घटना, आणि तुम्ही तिथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये थाउजंड्स ऑफ पीपल आर रेंडर्ड होमलेस, बरेच बेघर झाले आणि डिप्राइव्ड ऑफ फूड, ड्रिंकिंग वॉटर अँड अदर बेसिक अम्युनिटीज, काहीच मिळत नाही बिचाऱ्यांना. असं रेस्क्यूअर हॅज बीन डिसरप्टेड बाय द हेवी रेनफॉल अँड डॅमेज टू सप्लाय रूट. खूप पाऊस पडत आहे त्यामुळे सप्लाय करणं कठीण काम आहे. द लोकल पीपल आर सिटिंग विथ अँगर अगेन्स्ट द डिलेड लिमिटेड रेस्क्यू ऑपरेशन. बरोबर आहे, लोक बिचारे संतप्त होणार है ना, आलं नाही लक्षात. When your team reaches the affected area, the people there heckle and even assault some of the team members. आता धक्काबुक्की, मारपीट असं ऑब्विसली होणार. One of your team members is even severely injured. ही घटना है ना. Faced with this crisis, some team members plead with you to call off the operation, fearing the threats of their life. ते म्हणते इथं काही खतरनाक काम आहे, जीवाला धोका आहे साहेब, चला इथून कन्नी काटू. आता म्हणते इन सच ट्राइंग सर्कमस्टन्सेस व्हॉट इज युअर रिस्पॉन्स. काय कराल. एक्झामाइन द क्वालिटीज ऑफ अ पब्लिक सर्वंट विच विल बी रिक्वायर्ड टू मॅनेज द सिच्युएशन. पहिल्यांदा तर तुम्ही काय कराल,
ओ बाबा जीवाले धोका आहे, चला इथून, है ना, असं करा ना. अवे तुम्हाला ऑफिसर कायले बनवला, रेस्क्यू ऑपरेशन टीमचा इन्चार्ज बनवला. याले पाऊस पाहायला गेले होते तिथं, किती गेले ना किती नाही त्यासाठी नाही. लक्षात घ्या. मग तुमचा कसा रिस्पॉन्स आणि मग त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुमचं स्किल. माणसं टिकता आली पाहिजे, माणसं ओळखता आली पाहिजे. त्या क्रायसिस सिच्युएशन मध्येही जी अफेक्टेड लोक आहेत त्यामधली माणसं टिकता आली पाहिजे ना, त्या क्रायसिस सिच्युएशनला हँडल करता आलं पाहिजे आणि बरोबर तिथून बाहेर निघता आलं पाहिजे, सगळं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून. हे जे स्किल आहे हे इथे सांगायचं. असा प्लेन प्रश्न आहे सध्या, बरोबर आहे, राईट. तर इन जनरल तुम्हाला काय दिसतंय की ते केस स्टडी जो आहे ना, हा केस स्टडी म्हणजे इन जनरल डिसिजन मेकिंग आहे. काय आहे? डिसिजन मेकिंग. तुम्ही प्रिलिमला पाहिला ना सीसॅट मध्ये, सीसॅट बिलकुल सीसॅट मध्ये जसा डिसिजन मेकिंग आहे तसाच है ना. इथे तुम्ही जो निर्णय घेणार तो निर्णय घेणार, पण तो निर्णय बरोबर आहे की नाही आहे हे तुम्हाला इथे पटवून द्यायचं आहे. प्रिलिम मध्ये तुम्हाला पटवायची गरज नाही, ते OMR मशीन पाहून घेत होते. इथं तुम्हाला पटवायचं आहे की बाबा मी हा निर्णय घेतला तर का घेतला, मग त्याचे सर्व पैलू तुम्हाला सांगायचे आहेत. आणि ते जो इव्हॅल्युएटर आहे तो पाहिन आणि मनन बापू तू परून गेलास है ना, आणि त्याची तू दलील देतस लमच्या जे भोपळा, बरोबर आहे. तर दलील तुम्ही देऊ शकता. आणि प्रिलिमला सुद्धा सीसॅटला माहिती आहे असा काही पळून गेला राहिला तर त्याला काय मिळते? 0 मार्क. तुम्हालाही माहित आहे ना, बरोबर आहे. बिलकुल तसाच आहे, बिलकुल तसाच, काहीच फरक नाही. ठीक आहे. आता आपण कसं मॅनेज करायचं ते ब्रीफली बघून घेऊया. पूर्ण सिलेबस मध्ये जो थेअरी पार्ट आहे, पूर्ण सिलेबस मध्ये जो थेअरी पार्ट आहे तो कसा आहे, तो कॉन्सेप्च्युअल आहे. त्यामुळे प्रत्येक जो हेडिंग आहे त्याच्या सोबत जेवढे वर्ड्स आहेत ते प्रत्येक वर्ड्स काय आहेत? की वर्ड्स आहेत, मुख्य शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दाचा कीस पाळायचा. काय करायचं? पहिल्यांदा त्या प्रत्येक शब्दाचा कीस पाळायचा, समजून घ्यायचं. आधी मोठा मोठा समजून घ्यायचं आणि मग डीप मध्ये जायचं. नाही तर आधी डीप मध्ये जा तर नाही लागेल, कारण की फिलॉसॉफिकल बरेचसे कॉन्सेप्ट आहेत. त्यामुळे आधी काय करायचं? मोठा मोठा समजून घ्यायचं आणि मग डीप मध्ये जायचं. बरेचसे असे कॉन्सेप्ट आहेत जे समसमान नियर आहेत, एकदम थिन मार्जिन आहे दोघांमध्ये, है ना. आणि त्या दोघांमध्ये थिन मार्जिन असल्यामुळे आणि परस्परावलंबी पण आहेत. एथिक्स अँड मोरॅलिटी काही समजत नाही, मग त्याच्यातले डायलेमा पण आहेत. एथिक्स अँड मोरॅलिटी त्याचे डायलेमा, व्हॅल्यूज अँड एथिक्स, मग पर्सनल व्हॅल्यूज, पब्लिक व्हॅल्यूज, मग त्याचे कॉन्फ्लिक्टिंग एलिमेंट, डायलेमास. तर ते थिन मार्जिन आणि परस्पराविरोधी काही भाग असतील ते एकदम बारकाईने समजून घ्यायचे आणि काय करायचं? त्याचे मायक्रो नोट, छोटे 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 नोट्स काढून टाकायचे. आलं नाही लक्षात? ते करायचं. दुसरं असं की जेवढे थिंकर्स आहेत, मॅक्झिमम मोठे मोठे थिंकर्स आहेत, त्यांची बेसिक जी आहे मेन थीम जी आहे ती मेन थीम जॉट डाऊन करून ठेवायची. त्यांचे कीवर्ड्स वगैरे, त्यांची काय फिलॉसॉफिकल एलिमेंट आहेत थोडेसे लिहून घ्यायचे. सोबत ऍडमिनिस्ट्रेटर, जे बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर असतील ते बघायचे, सोशल रिफॉर्मर आहेत ते बघायचे, त्यांचे पण आपण बेसिक लिहून घ्यायचे. आता बघा ते जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांचे काही काही उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही जर पुस्तकं वगैरे पाहाल. सोबतच दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसेस डे होतो. तर सिव्हिल सर्व्हिसेस डे मध्ये पारितोषिक दिल्या जातं. तर तुम्हाला ऑनलाईन दिसून जाईल कोणाला पारितोषिक, तर त्यांची हिस्ट्री दिलेली आहे, त्यांनी का केलं काय नाही, कुठले काम चांगले केले कुठले नाही ते दिलं, ते पण तुम्हाला मदतशीर आहे. तर तसे एक्झाम्पल जे इल्युस्ट्रेशन हे ठेवायचे का? तर लक्षात ठेवा, हा पेपरला जर तुम्ही एक्झाम्पल दिले नाही, इल्युस्ट्रेशन दिले नाही तर मार्क मिळणार नाही. तुमची थेअरी आणि तुमचं इल्युस्ट्रेशन याचं कॉम्बिनेशन जबरदस्त बसलं पाहिजे. केस स्टडी मध्येही आलं का नाही लक्षात? कॉम्बिनेशन बसलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही करायचं. मागचे 5 वर्षाचे किमान तरी पेपर पहा, त्याचं अवलोकन करा, पेपरचा पॅटर्न पाहून घ्या, कसे प्रश्न येतात, प्रश्न कशा प्रकारचे, किती प्रकारचे आले, कशा प्रकारचे आले, प्रश्नांमध्ये बदल कसा होत गेला है ना, त्याची डायनामिक्स कसं आहे, क्रिटिकॅलिटी कशी आहे, किती कॉम्प्लेक्सिटी बनवतात, कोणकोणत्या कीवर्डचं इंटरलिंक करून देतात, हे सर्व अनालिसिस करून घ्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला एकदम फ्रेमवर्क बसून जाईल परीक्षेचं. आणि मग सोबतच हे सोडवा, कारण हा पेपर नाही का प्रॅक्टिस करावा लागतो. कारण केस स्टडीज मध्ये महत्वाचं कसं आहे, अप्लिकेशन बेस्ड आहे. आता केस स्टडी बद्दल अजून एक तुम्हाला सांगतो. काय करायचं ना, केस स्टडी बद्दल तुम्ही काही जर विचार केला, एखादा आला है ना, तर काय करायचं, रोल प्ले कॉन्टेक्स्ट
कॉन्सेप्ट, रोल प्ले कॉन्सेप्ट वापरायचा. रोल प्ले कॉन्सेप्ट म्हणजे काय की अच्छा बाबा लिहिलं का राहते, जर तुम्ही जिल्हा अधिकारी झालात आणि असं जसं आता रेस्क्यू ऑपरेशनचे तुम्ही आहे, तर आपल्याला हे माहिती आहे रेस्क्यू ऑपरेशनचा टीम लीडर असतो बा, आपत्कालीन याच्यासाठी एक अधिकारी असतो. ठीक आहे, तर तो अधिकारी काय करेल बाबा, मग कुठून ऑर्डर घेईल, काय करावं लागेल, अजून कोणाचा मदत मागू शकतो, त्याला किती अधिकार आहेत, कोणकोणते अधिकार आहेत, ते हे थोडं जर तुम्ही पाहून ठेवलं ना, जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार काय, एसपीचे अधिकार काय, डीवायएसपीचे अधिकार काय, तहसीलदारचे अधिकार काय आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, मोठा मोठा पाहून ठेवायचा. आणि मग अडचणीच्या वेळात ते कुठपर्यंत पोहोचू शकतात, कुठला अप्रोच घेऊ शकतात, थोडंसं पाहून ठेवायचं, आयडियल याच्याने बनवून ठेवायचं, तर तुम्हाला दिसेल की तुमचे फ्रेमवर्क बनलेले आहेत. सोबतच काय करायचं, केस स्टडीच्या याच्यामध्ये हे जे तुम्ही बनवलेले आहेत, सोल्युशन्स बनवलेले आहेत एखाद्या प्रश्नाचे, तर एखादा मित्र अधिकारी झाला असेल त्याच्याशी चर्चा करा, तुमच्या वडिलांशी चर्चा करा, आईशी चर्चा करा, भावाशी चर्चा करा, जो सर्व्हिसमध्ये असेल त्याची सहज चर्चा करा. त्याला विचारा अजून काही आहे का, तर तो सांगतो यार ये भी अँगल हो सकता है, आणि बस ते अँगल तुम्ही लिहून ठेवायचं. असे 2-4 नवीन पॉईंट्स तुमच्या जवळ येतात, तुमचं प्रश्नाचं उत्तर कसं होतं, प्रॅक्टिकल होतं. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तयार करायचं, वारंवार सोडवून पाहायचं, तर डॅम शुअर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. आणि शेवटचं पुस्तकामध्ये एवढं काही हे नाही आहे, भरपूर मटेरियल आहे. लेक्सिकॉनचं एथिक्स इंटेग्रिटीचं चांगलं आहे, कार्तिक यांचं आहे, घेऊन टाका. सुब्बाराव बघा, एखादंच घ्या कुठलंही, है ना. कुठल्या एखाद्या छानशा क्लासेसचे नोट्स अवेलेबल होतात, ते घेऊ शकता. इग्नूचं मटेरियल सुंदर आहे, ते तुम्ही बघा. एक रमेश अरोराचं एथिकल गव्हर्नन्स इन बिझनेस अँड गव्हर्नमेंट, हे पण एडिटेड पुस्तक खूप छान आहे, ते अवेलेबल होत असेल तर ते सहसा एकदा वाचून बघा, तर तुम्हाला फार मदत होईल. खूप जास्त पुस्तकं घेऊ नका, इथे प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला वापरायचा आहे आणि बेसिक कॉन्सेप्ट फक्त क्लिअर झाले का ते पाहायचं आहे, बाकीचं काही नाही. त्यामुळे खूप बॉदरेशन करायचं नाही, वारंवार लिहून पाहायचं, सुटसुटीत सोपे सोपे शब्द वापरायचे, रिझल्ट तुमचा आहे. झालंय, बघितला पूर्ण बघायचं आहे सांगितलं होतं, पूर्ण बघितला ना, समजून घ्या. नाही समजलं असेल पुन्हा व्हिडिओ पहा, कारण की सिलेबस एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना की तुम्ही परीक्षात जिंकलात, कारण की तुमचा पाथ क्लिअर होतो. आणि एवढा वेळ तुम्ही पाहिलात याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी एकदम सिरियस आहात, मेहनती आहात, म्हणून तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.